पाण्यातील किल्ले जोवर असतील तोवर आपलं नाव चालेल असा विचार करून महाराजांनी अगणित गड व जंजिरे पाण्यावर वसवले. पद्मदुर्ग किल्ला त्यापैकीच एक. आणि हा किल्ला पाहण्यासाठी आपण आलोय रायगड जिल्ह्यातील मुरुड या समुद्रकिनारी. आता मुरुड म्हटलं की समोर उभा राहतो अजिंक्य जंजिरा किल्ला आणि त्याच्या आश्रयाने मुरजोरी करणारा सिद्धी. जंजिरेकर सिद्धी म्हटलं की घरात जैसा उंदीर तैसा शत्रू. आफ्रिकेतील अबिसिनिया इथून आलेले हे हाबसी सिद्धी लोक या अजिंक्य जंजिरा किल्ल्याच्या साथीने मुरजोर झाले. इथे येऊन त्यांनी एक आपलं स्वतंत्र राज्य स्थापित केलं आणि या कोकण किनारपट्टीवर लोकांच्या वरती त्यांनी अनन्वित अत्याचार केले. लोकांची खुलेआम कत्तल करणे, निरपराध लोकांना शिक्षा देणे, आया बहिणींचे आबरू लुटणे, गावच्या गाव बेचिराग करणे, या सगळ्या गोष्टी हा जंजिरेकर सिद्धी इथं करायचा. आणि या सगळ्या गोष्टी वारंवार घडत असल्यामुळे काही कोसांवरती असणाऱ्या रायगडावरती या गोष्टी कळायला लागल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांना या सगळ्या गोष्टींचं शल्य कुठेतरी जाणवत होतं. आणि म्हणूनच या सिद्धीला आळा घालण्यासाठी आणि जंजिरा किल्ल्यावरती वचक ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी या जंजिरा किल्ल्याच्या छाताडावरती भर समुद्रामध्ये किल्ला उभारला आणि तो किल्ला म्हणजे किल्ले पद्मदुर्ग. आणि आजच्या दुर्ग भ्रमंतीमध्ये हाच किल्ला मित्रांनो आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी विशाल साळवी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं मराठी फॅक्टरमध्ये. आजच्या दुर्ग भ्रमंतीसाठी मी या मुरुड बीचवरती आलेलो आहे आणि मुरुड म्हटलं की आपल्यासमोर उभा राहतो अजिंक्य अभेद्य असा जंजिरा किल्ला. जर तुम्हाला जंजिरा किल्ला पाहायचा असेल तर तुम्हाला इथूनच काही अंतरावरती राजापुरी हे गाव आहे आणि तिथून तुम्हाला त्या किल्ल्यावरती जाण्यासाठी बोटी मिळतात. आणि जर तुम्हाला पद्मदुर्ग किल्ला पाहायचा असेल तर तुम्हाला या मुरुड बीचवरती यावं लागतं आणि इथूनच तुम्हाला या पद्मदुर्ग किल्ल्यावरती जाण्यासाठी बोटी मिळतात. आता इथून माझ्या मागे भर समुद्रामध्ये तो पद्मदुर्ग किल्ला आपण पाहू शकतो आणि थोड्याच वेळात किल्ला एक्सप्लोअर करण्यासाठी जाणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या दुर्ग भ्रमंतीला. तर मित्रांनो, आपली बोट आलेली आहे. त्या साईडला तिकडे हा बोट आहे आणि बोटीमध्ये जायचं आहे. चला जाऊयात बोटीमध्ये. हॅलो. जय शिवराय. जय शिवराय. आणि बरीच मोठी गँग आजच्या या ट्रेकिंगमध्ये, आजच्या या दुर्ग भ्रमंतीमध्ये आपल्यासोबत आहेत. चला सुरुवात करूया. मनोज पण आहे आणि नवीन मंडळी, नवीन चेहरे आज आपल्यासोबत आहेत. बोटीत स्वार होताना सुद्धा हा अतांग समुद्र आपली जणू ताकद दाखवत होता. अखेर बोटीवर स्वार होऊन महाराजांचा जयघोष करत आमची सफर सुरू झाली. निळाशार समुद्रात आमची बोट भन्नाट वेगाने जात होती. बोटीमधून जाताना यार वेगळीच मजा येते. खरंच खूप छान वाटतंय आणि मला वाटतं 10-15 मिनिटातच आपण किल्ल्यावरती जाऊयात. याच समुद्रात डाव्या हाताला भर समुद्रात जो दिसतोय तो जंजिरा किल्ला आणि याच जंजिऱ्याला जंजीर घालण्यासाठी बांधण्यात आलेला पद्मदुर्ग किल्ला पाहण्यासाठी मी उत्सुक होतो. अगदी 15 मिनिटात आपली बोट किल्ल्याजवळ पोहोचली. समुद्राच्या लाटांना तोंड देणारी ही भक्कम तटबंदी आता स्पष्ट दिसायला लागली. भर समुद्रात कासवाच्या आकाराप्रमाणे असणाऱ्या कासा बेटावर हा किल्ला बांधण्यात आलाय. हा डाव्या हाताचा भव्य बुरुज मला काही विशेष वाटत होता. बोट किनाऱ्याला आली. बोट चपला हातात सांभाळत आपला प्रवेश या बेटावरती होतो. दहा 15 मिनिटातच आपण या किल्ल्यावरती येऊन पोचतो आणि इकडे जर बघितलं तर सगळीकडे शंख शिंपल्यांचा खच पडला आहे अक्षरशः. आणि इथे जिथे आता आपण पोचलोय इथे किल्ल्याचे 2 भाग पडतात. माझ्या उजवीकडचा भाग जो आहे तो परकोट आहे, पडकोट नाही, परकोट. आणि डाव्या बाजूचा आहे तो मुख्य किल्ला आहे. तर पहिल्यांदा आपण हा परकोट पाहूयात आणि नंतर मुख्य किल्ल्यावरती जाऊयात. चला तर. पद्मदुर्गाचे मुख्यतः 2 भाग पडतात. पहिला भाग म्हणजे किल्ल्याच्या उजव्या हाताला असणारा हा परकोट. त्याची आता बरीच पडझड झालेली दिसते.
आणि दुसरा भाग म्हणजे हा मुख्य किल्ला. परकोटामध्ये सुरुवातीलाच आपल्याला भग्न तोफा पाहायला मिळतात. तोफांना बराच गंज पकडलेला आहे, कारण इकडे जे वातावरण आहे ते जास्त आर्द्रतेचं आहे आणि त्यामुळे अशा ह्युमिड वातावरणामध्ये तोफांना गंज लागणं फार स्वाभाविक आहे. एक कोरडं पाण्याचं टाकं आणि समुद्राच्या माऱ्याने पुरती ढासळलेली तटबंदी पाहून मन उद्विग्न होतं. याच बुरुजावर आणखीन बऱ्याच तोफा आहेत आणि आजही त्यांचा रोख जंजिऱ्याकडे आहे. जणू काही आजही या तोफा लढाईसाठी सज्ज आहेत. परकोटाच्या मध्यभागी कोटेश्वरी देवीचा चौतारा आहे. बोटीतून उतरताना ज्या बुरुजाने माझं लक्ष वेधलं होतं तोच हा बुरुज. बुरुजाच्या सुरुवातीलाच एक शिवकालीन शौचकूप आहे. या बुरुजाला बऱ्याच जंग्या असून इथे एक तोफ चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते. किल्ल्याच्या दरवाजाच्या सुरक्षेसाठी ही तोफ इथे तैनात आहे. ही बघा किती मोठी भली मोठी तोफ आहे आणि ही चांगल्या सुस्थितीमध्ये आपल्याला पाहता येते. बघा खूप मोठ्या मोठ्या तोफा या परकोटामध्ये आहेत आणि हा जेव्हा तुम्ही इकडे याल तेव्हा हा परकोट पाहायला विसरू नका. किल्ल्याच्या मुख्य द्वारावरती लक्ष ठेवण्यासाठी इकडे आपल्याला हा भला मोठा बुरुज पाहायला मिळतो आणि याला बऱ्याचशा जंग्या आहेत. याच्यावरती तोफा सुद्धा लावलेल्या आहेत. याच बुरुजावरती आपल्याला एक छोटंसं दारुगोळा कोठार तिकडे पाहायला मिळतं आणि सुरुवातीलाच आपल्याला एक शौचकूप सुद्धा चांगल्या स्थितीमध्ये पाहता येतं. हा बुरुज बघा, या बुरुजाला पाकळ्यांसारखा आकार देण्यात आलेला आहे आणि म्हणूनच या किल्ल्याला कदाचित याच्या आकारावरनं पद्मदुर्ग असं नाव ठेवलेलं असावं. या परकोटाला 2 तटबंदीचं कवच घालण्यात आलं होतं. या दृश्यातून या दोन्ही तटबंदी आपण पाहू शकतो. परकोट पाहून आपण आपला मोर्चा वळवत आहोत मुख्य किल्ल्याकडे. पण वाटेत जाताना आपण सर्वांनी केलेला हा कचरा पाहून मन मात्र खिन्न झालं. फार वाईट वाटतं की जेव्हा आपण किल्ल्यावरती येतो त्यावेळी या सगळ्या गोष्टी आणतो आणि इथंच टाकून जातो. त्यामुळे किल्ला जो आहे तो पूर्णपणे कचऱ्यानं भरलेला जातो. खरं कचरा सगळीकडे किल्ल्यावरती दिसतो आणि अशा गोष्टी प्लीज यार इकडे करू नका. किल्ल्यावरती याल तर तुम्ही सगळ्या पाण्याच्या बॉटल तुमच्या सोबत घेऊन जा. इकडे कचरा करू नका प्लीज. या किल्ल्याला 2 प्रमुख दरवाजे आहेत. एक आहे समुद्राच्या दिशेला तर दुसरा आहे परकोटाच्या बाजूला. तर याच दरवाजाच्या जवळ आता आपण पोहोचलोय. मित्रांनो, आता आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर आहे. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता किल्ल्याचा हा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि चांगल्या अवस्थेमध्ये आहे. इतका सुंदर किल्ला आणि भक्कम दरवाजा तटबंदी पाहून आपसुकच आपलं मन बोलतं होतं आणि असंच काहीसं इथे किल्ला बघायला आलेल्या या मित्रासोबत झालं. बलाढ्य असा उभा तू झिंजी समोर, बलाढ्य उभा तू असा झिंजी समोर, कधी झुकला नाहीस त्याच्या समोर. पण समुद्राच्या मारामुळे आणि प्रकृतीच्या काळामुळे झिजलास तू. ना तुझ्या त्यात देखरेख करायला कोणी, ना तुला सांभाळायला कोण. आता तुझं बघेल कोण, मी किंवा तू किंवा कोण. मित्रांनो, ही सहजपणे या मित्राला कविता सुचली आणि हे ऐकून माझं मन मात्र जिंकलं असतो यार. थँक्यू. आणि संस्कार आहे आणि संस्कारला या दरवाजावरती ही खूप छान कविता सुचली. बघा, इकडे आल्यानंतर आपल्याला असं छान छान कविता सुचतात. हे गडकिल्ले बोलतात आणि म्हणून या गोष्टी आपल्या समोर आपल्याला उमजायला लागतात खरं तर. आणि खूप छान वाटलं संस्कार यार. थँक्यू. मला पाठव नक्कीच. जंजिरा किल्ल्यावर काढलेल्या अनेक मोहिमांचा पद्मदुर्ग साक्षीदार आहे. 1676 साली मोरोपंत पेंगळे यांच्या योजनेनुसार जंजिराच्या तटाला शिड्या लावून जंजिरा किल्ला काबीज करण्याचा धाडसी बेत याच किल्ल्यावरून आखण्यात आला होता. ठरल्यानुसार लाया पाटील यांनी जंजिराच्या किल्ल्याला दोरखंडाच्या शिड्या लावल्या सुद्धा.
पण मोरोपंत व धारकरी वेळेत न पोचल्या कारणाने ती मोहीम फत्ते झाली नाही. किल्ल्याच्या मध्यभागी पाण्याचे 3 भले मोठे टाके पाहायला मिळतात. अर्थात इथलं पाणी आज पिण्यायोग्य नाहीये. तलावामध्ये उतरण्यासाठी आपल्याला पायऱ्या दिसतात. हे बघा, इथे पायरी आहे आणि इकडे सुद्धा पायरी आहे. या इथे एका टाक्याला लागून एक बऱ्याच कमानी असलेली वास्तू आहे. किल्ल्याच्या आतमध्ये सुद्धा बऱ्याच तोफा दिसून येतात. तसेच तटबंदीमध्ये देवड्या आणि दारुगोळा कोठार सुद्धा आहेत. तटबंदीमध्ये आपल्याला एक इकडे दरवाजा पाहायला मिळतोय. गुफेसारखं काहीतरी आहे. आत जाऊन बघूयात आपण काय. या कमानीची रचना बघा मित्रांनो. इकडे आपल्याला की सगळे दगड एकसारखे एकसंध फक्त ठेवलेले दिसतात. त्याच्यामधलं माध्यम निघून गेलंय आणि फक्त या दगडामुळेच फक्त ही सबंध कमान तोडलेलं आहे. हा जर एक दगड काढला तर ही कमान खाली येऊ शकते. हे कदाचित दारुगोळा कोठार असावे. कोठार पाहून मी पोहोचलोय किल्ल्याच्या दुसऱ्या मुख्य प्रवेशद्वारावर. हा दरवाजा चांगल्या स्थितीत असून तटबंदीमध्ये एक विशेष गोष्ट आपल्याला पाहता येते. मी आता या दरवाज्यातून बाहेर आलोय आणि इकडे जर बघितलं तर माझ्या मागे भव्य अशी तटबंदी आहे. आणि या तटबंदीकडे आपण जर बारकाईने बघितलं तर आपल्याला लक्षात येतं तटबंदीमध्ये वापरलेलं जे माध्यम आहे ते तसंच आहे, पण दगड मात्र झिजलेत. दगडांची झीज झाले, मात्र माध्यम तसंच आहे. म्हणजे काय उच्च प्रतीचं माध्यम या किल्ला बांधणीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलंय याची कल्पना आपल्याला इकडे येते. आणि हेच मित्रांनो, या किल्ल्यांवरती पाहण्यासारख्या गोष्टी याच असतात. त्या न चुकता तुम्ही पाहाव्यात. अशा एक ना अनेक कित्येक गोष्टी उरात साठवून असलेला हा पद्मदुर्ग किल्ला आजही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सांगतोय. दर्या सारंग, मायनाक भंडारी, दौलत खान, कान्होजी आंग्रे यासारखे कित्येकांनी या जलदुर्गांच्या मदतीनेच समुद्रावरती वचक ठेवली. सभासद आपल्या बकरीमध्ये म्हणतो, पाण्यातील केवळ जंजिरे असे करून गड जहाजे मिळवून दर्यास पालान राजांनी घातले. किती समर्पक या सभासद बकरीमध्ये लिहिलं गेलंय. या किल्ल्याची रचना, ठेवण आणि तटबुरुज आपल्या मनात एक वेगळं स्थान निर्माण करतात. हा किल्ला पाहून एक प्रकारचं आत्मिक समाधान नक्कीच अनुभवता येतं. आता आपण या तटबंदीवरती आलोय आणि वरून आता तटबंदीचा आपण फेरा मारणार आहोत. किल्ल्याच्या तटफेरीचा अनुभव सुद्धा सुंदर आहे. जागोजागी आपल्याला गोलाकार बुरुज आणि त्यामध्ये जंग्या पाहायला मिळतात. तसेच छोटे दारुगोळा कोठार आणि तोफा सुद्धा या बुरुजावर आहेत. या तटफेरीत आपल्याला किल्ल्याची ठेवण व्यवस्थितपणे समजून घेता येते आणि अशा पद्धतीने आपली दुर्ग भ्रमंती पूर्ण होते. आणि शेवटी जड अंतःकरणाने या किल्ल्याचा निरोप घेतला. तर आपला पद्मदुर्ग किल्ला पाहून झालेला आहे आणि खूप छान किल्ला होता. खरं तर मजा आली मित्रांनो. तुम्हाला हा किल्ला कसा वाटला नक्की सांगा.
आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. भेटूया पुन्हा एकदा नवीन एका किल्ल्यावरती नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.